बालसदन निराधार मुलांना सुरक्षित निवारा देऊन त्यांच्या जीवनात ज्ञानाचा, आकांक्षांचा सूर्य उगवला आणि त्यांची जीवन उजळून गेली. 1976 साली तुळापूर सारख्या तीर्थक्षेत्रापासून अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच्या फुलगाव या लहानशा गावात 4 मुलांसह माई म्हणजे आशाताई शेठ यांनी हे बालसदन सुरू केले. संस्थेचं काम पाहून फुलगावच्या ग्रामपंचायतीनं ठराव करून शासनाकडे दिला. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं 6 एकर जमीन संस्थेला बक्षीस दिली. हाच तो या 6 एकरांचा रमणीय परिसर. DM शेठ यांच्या देखरेखीखाली निवृत्ती, नामदेव, मुक्ताई आणि ज्ञानेश अशा 4 वास्तू उभा राहिल्या. यासाठी नंदलालजी आणि सुषमा पित्ती यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या स्मरणार्थ देणगी दिली, तर आर्किटेक्ट परेश दोशी यांनी विनामूल्य योगदान दिले. सुरुवातीच्या काळात गरुड गुरुजींनी संस्कार करून अनमोल मदत केली, तर श्रीमती राधाबाई या गृहमाता म्हणून सहभागी झाल्या. अशी असते बालसदनची प्रार्थना. बालसदनची मुलं अत्यंत मनापासून प्रार्थना म्हणतात. प्रार्थनेतील एकाग्रता आणि ओतप्रोत भाव यामुळे प्रार्थना ऐकणारेही भारावून जातात. या प्रार्थनेत अधीक्षिका, सदन माता या सुद्धा सहभागी होतात. इतकेच नव्हे तर विश्वस्तांपैकी कोणी हजर असतील तर तेही या प्रार्थनेत सामील होतात. भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडापरी, संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा, मी जिथे जाते जिथे तू प्रेम दृष्टीने पहा, प्रार्थना देवा तुलाही. सदन माता मुलांची मातेच्या ममतेनं काळजी घेतात, तर मुलंही स्वतःची कामं स्वतःच करतात. याशिवाय मातांना मदतही करतात. माता त्यांच्या अभ्यासाची, खाण्यापिण्याची चौकशी करतात. त्यामुळे या मुलांना घरच्या कुटुंबाचा अनुभव देण्यात संस्था यशस्वी झाली आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे मुलं अभ्यासही अशा परिसरात कुठेही बसून करू शकतात. हा हॉल. या हॉलमध्ये गायन, वादन, नृत्य, अभ्यास, कराटे या साऱ्यांचं मार्गदर्शन चालतं. संध्याकाळी अंधार पडल्यावर मुलं इथंच अभ्यास करतात. प्रत्येक सदनात आणि हॉलमध्येही इन्व्हर्टर बसवलेला असल्यानं भार नियमन असलं तरी अभ्यासात खंड पडू न देण्यात संस्था यशस्वी झाली आहे. हा मोठा कम्युनिटी हॉल. इथे विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं मुलं, माता आपली कला सादर करतात.
अशा कार्यक्रमाला मुलांचे पालक, विश्वस्त, निमंत्रितही मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. संस्थेच्या विश्वस्तांचा तसेच माता, अधीक्षिका आणि मुले यांचा उत्तम संवाद चालतो. मुलांना कपड्या लत्त्यासह कशालाही काहीही कमी पडू दिले जात नाही. इथे मुलं गाणी म्हणतात, वाद्य वाजवतात, कराटेचं प्रशिक्षण घेतात आणि त्याचे चित्तथरारक प्रयोगही करून दाखवतात. इथे मुलांना स्वच्छता, परिसर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा यांचे संस्कार प्रत्यक्ष कृतीतून दिले जातात. मुलं आणि माता शेती, बागकाम यासारख्या कामातही मनापासून सहभाग देतात. बालसदनचे आमचे वैकमी कदम ही क्षणात मुलांची ताई असते, तर क्षणात संपूर्ण कॅम्पसची अधीक्षिका असते. तिच्या मदतीनं प्रदीप आगाशे सरांनी बालसदनच्या मुलांमध्ये, मातांमध्ये एक सकारात्मक बदल केला आहे. आज सरांनी गाणी, नाटक, वादन, खेळ याद्वारे विज्ञान आणि गणित यासारखे विषय अगदी सोपे करून दिले आहेत. असे मित्र संस्थेला मिळाले म्हणूनच बालसदनच्या मुलांची गुणवत्ता आज वरच्या श्रेणीत आढळते. आगाशे सर, वैकमी दिदी आणि सदनचा मेंटेनन्स करणारे पाटील सर यांची ही निवासस्थाने. मुलांचा वावर या घरांमध्येही आपलंच घर असल्यासारखं असतो. पाणी, शेजारीच ही भीमा नदी, तिचंच पाणी वापरलं जातं. ते फिल्टर करून या टाकीत आणलं जातं आणि सारेजण पिण्यासाठी हे पाणी वापरतात. इतर वापरासाठीही नदीचं पाणी नळाद्वारे येतं. हे आहे बालसदनचं कार्यालय. बालसदन पाहण्यासाठी येणारे सारेच जण प्रथम या कार्यालयात येतात. मुलांनी पटकावलेली बक्षिसं आणि एवढे सगळे पुरस्कार. अशा या वातावरणातून एकूण 120 मुलं मुली शिक्षण आणि संस्कार घेऊन स्वतःच्या पायावर आज उभी आहेत. यातल्याच जवळजवळ 60 मुलामुलींची लग्नही झाली आहेत. सर्वच विश्वस्त झोकून देऊन आणि प्रसंगी पदरमोड करून या बालसदनाची काळजी घेतात. याबाबत माई शेठ आणि सुधाकर मराठे यांचं मनोगत खूप काही बोलकं आहे. मी सुधाकर राजाराम मराठे, इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्टचा विश्वस्त आहे. 1970 सालापासून सुरू झालेल्या या न्यासाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचा मी साक्षीदार आहे. त्यात आलेल्या अडचणी,
त्यावर विश्वस्त्यांच्या अथक परिश्रमामुळे केलेली मात, नवनवीन उपक्रम सगळंच भारावून टाकणारं आहे. मी आणि शेठसाहेब म्हणजे माझे मिस्टर 74 पासून ह्या कामात बालसदनच्या पडलो. प्रथम आम्ही 4 मुलं घेतली, 4 मुलांवर सुरुवात केली आणि आता सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ रजिस्टरवरती 101 ते 122 मुलं झालेली आहेत आणि काही वाईट अनुभव आला नाही. ह्या कामाचा मला खूप आनंद झाला, कारण हे जसं आरोग्याचं चांगलं लक्षण मला आलं की मला ह्यातून बाळकडू मिळालं की माझी ह्यामुळे तब्येत अजूनपर्यंत चांगली राहिलेली असं मला सांगावं असं वाटतं. समाजातल्या सर्व थरातल्या लोकांनी हे बालसदन जरूर पाहावं आणि या आगळ्या वेगळ्या कुटुंबाच्या विकासाचा अनुभव